धातू भूते तत्वे यांच्या तन्मात्रा सूक्ष्म प्रपंच बोलली. हो, सूक्ष्म प्रपंच म्हणजे मळ रचना. ज्यावेळेस जीव सातव्या प्रक्रियेनं तमातून हरितात येतो म्हणजे त्याचा जन्म होतो आणि तिथं आल्यावर तो स्वतःला उघडं पाहतो. आपल्या अंगावर कपडे नाही, आपण उघडे आहोत असं त्याला वाटतं आहे आणि तो कपड्याची अपेक्षा करतो, अंगावर काहीतरी पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि त्याला मळं लागले जातात. मग प्रथम तर तो हरितात येण्यापूर्वीच त्याला आद्यमळ लागलेला आहे. मग आद्यमळ लागल्यानंतर माया जीवाला तमातून हरितात लुटून देते आणि हरितात आल्यावर जीव म्हणजे मळ लावून घेतो अंगाला आणि तो खरा सूक्ष्म प्रपंच आहे. तो जो आद्यमळ हा सूक्ष्म प्रपंचात बसत नाही. आद्यमळाच्या खालचे म्हणजे विश्वमळापासून तर खाली एकशिनीच्या मळापर्यंतचे जे मळ आहेत ते खरे सूक्ष्म प्रपंचामध्ये येतात. तर 81,6,09,000 देवतेच्या मळाला सूक्ष्म प्रपंच म्हणतात. तर हरितात आल्यावर जीवानं आपल्या अंगावर प्रथम विश्वमळ लावून घेतला. तर विश्वमळ लावून घेतल्यानंतर त्याचं जे स्वरूप होतं 10 ब्रह्मांड एवढं, ते 10 ब्रह्मांडातून 9 ब्रह्मांड एवढं झालं. 9 ब्रह्मांड एवढं कमी झालं आणि एकच ब्रह्मांड एवढं राहिलं. मग त्यानं प्रकृती मंडळातला म्हणजे अष्टभैरवाचे मळ अंगावर लावून घेतले आणि विकृती मंडळातला म्हणजे 5 आणि 6 देवतेचे सत्यकायासाठी शिराब्दीचे मळ अंगावर लावून घेतले आणि विकृती म्हणजे 1 ते 4 देवतेचे मळे 72 कोटी मळं अंगावर लावून घेतले. अशा प्रकारे 81,6,09,000 देवतेच्या मळाची त्यानं आपल्या अंगावर लावून घेतले आणि याच मळ रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना त्याला धातू भूते तत्वे असं म्हणलेलं आहे. तर तत्वे म्हणजे 1 ते 6 देवतेचे मळ, भूते म्हणजे अष्टभैरवाचा मळ आणि धातू म्हणजे म्हणजे विश्वरूप आणि माया या 2 देवतेचे मळ. तर मायाचा जो मळ आहे आद्यमळ त्याला धातूमळ म्हणतात. धातू का म्हणावं त्याला? कारण एखादा आपण जर एखादं म्हणजे म्हणजे एखादं भांडं म्हणजे कशाचं भांडं, ते भांडं जर पाण्यात ठेवलं, पावसात ठेवलं तर त्यावर म्हणजे गंज येतो, हिरवा गंज येतो. तांब्याचं भांडं, विशेषतः तांब्याचं भांडं जर आपण पाण्यात ठेवलं, पावसात ठेवलं तर त्याला हिरवा गंज तयार येतो. त्याप्रमाणे अनादी अयोध्येवर आलेला कलंक येतो त्याला. तर त्याप्रमाणे अनादी अयोध्येवर आलेला कलंक म्हणजे हा आद्यमळ आहे, म्हणून त्याला धातूमळ म्हणतात. तर कशा धातूवर आलेला कलंक म्हणजे तांब्याच्या भांड्यावर आलेला कलंक म्हणजे कलंकासारखा हा आद्यमळ हा अनादी अयोध्येवर आलेला कलंक आहे, त्यामुळे त्याला धातूमळ म्हणतात. आणि विश्वमळाला धातूमळ का म्हणतात? कारण विश्वमळ हा सोन्यासारखा पिवळा आहे, त्या धातूसारखा पिवळा आहे, म्हणून त्याला धातूमळ म्हणतात. आणि प्रकृतीमळाला भूतमळ म्हणतात, कारण तिथं त्या ठिकाणी भूत आहेत. म्हणजे म्हणजे कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव, ब्रह्मा, विष्णू, महादेव असे 8 भैरव आहेत. आणि 8 भैरवाच्या ठिकाणी क्रमशः पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणजे कराळी, विक्राळी, उमापती, पशुपती, सदाशिव असे 5 भैरव आणि 5 भैरवाच्या ठिकाणी 5 भूत आहेत. आणि राहिले 3 गुण. तर हे 3 गुण, रजोगुण हा ब्रह्मदेवाजवळ आहे, तमोगुण हा महादेवाजवळ आहे आणि सत्वगुण हा विष्णूजवळ आहे. असं त्यामुळे त्याला काय म्हणतात, धातू म्हणतात. कोणाला? विश्वमळाला देखील धातू म्हणतात. आणि नाही, विश्वमळाला धातू म्हणतात आणि अष्टभैरवाच्या मळाला
भूत म्हणतात. भूत, धातू, भूते, अनेक भूत आहेत तिथं. आणि खालच्या 1 ते 6 देवतेच्या मळाला तत्वे असे म्हणतात. कारण जो एकूण 81 कोटी 6,10,00,000 मळ आहेत. तर त्यापैकी आद्य मळ हा निप्रपंचिक आहे, प्रपंचाचा नाही तो. तर विश्वदेवतेचा मळ हा प्रपंचिक आहे, परंतु तो कानन प्रपंचाचा आहे. आणि अष्टभैरवाला 512 भूतं लागतात, म्हणजे मोजता येण्यासारखी भूतं लागतात. आणि तिथून पुढं भूतं गुण प्रत्येक देवतेच्या मळाला 8 पटीनं भूतं लागतात. आणि ते मग ते लागत 1 ते 6 देवतेला तर एवढे भूतं लागतात की त्याला त्याची गणता कॉम्प्युटरमध्ये देखील बसवता येत नाही, एवढे भूतं लागतात. ती एवढी भूतसंख्या लागते, भूत भागवती म्हणतात त्याला. आणि मग ते एवढे भूतं लागतात, त्याच्यामुळे त्याला तत्वे असे म्हणलेले. धातू, भूते, तत्वे आणि यांच्या तन्मात्रा. तर ह्याच्या मळाला सूक्ष्म प्रपंच म्हणावा असं स्वामी म्हणतात. परंतु यामध्ये धातू हा 2 माळाला धातू म्हणलेलं आहे. तर आद्य मळाला धातू म्हणलेलं आहे आणि विश्वमळाला धातू म्हणलेलं आहे. तर आद्य मळ सोडून द्यायचा आणि विश्वमळापासून खालचे मळ म्हणजे सूक्ष्म प्रपंचामध्ये घ्यायचे. म्हणजे विश्वदेवतेचं मळ, अष्टभैरवाचं मळ आणि 5 ते 6 देवतेचं मळ आणि 1 ते 4 देवतेचे मळ, असे 81 कोटी 6,09,000 देवतेच्या मळाला धातू, भूते, तत्वे असे धातू, भूते, तत्वे असे म्हणतात. तर ह्या धातू, भूते, तत्वे तर यांना सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात. म्हणजे सूक्ष्म प्रपंच म्हणजे मळ रचना ती आपल्या शरीरावर असते. तर तशी मळ रचना, त्या मळ रचनेला स्वामी धातू, भूते, तत्वे असं म्हणलेले आहेत. बाबा हे आपण लक्षात ठेवावं आणि आपल्या हृदयामध्ये कायम ते बसलं पाहिजे. त्यामुळं तुमच्या हृदयामध्ये कायम बसलं पाहिजे. त्यामुळे तुमच्यासाठी केलेला हा म्हणजे प्रपंच आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.